हरि ओम नमस्कार मैत्रिणींनो। तर मी आज इथे तुम्हाला नवरात्री स्पेशल ब्लाउज डिझाइन माहिती सांगणार आहे। तर आपल्याला समजत नाही की नवरात्रीमध्ये खूप सुंदर अशा आपण साड्या खरेदी करतो आणि गळा कशा पद्धतीने ठेवावा हे समजत नाही। तर इथे बघू शकता खूप सिंपल तुम्ही डीप गळा पण ठेवू शकता पानगळ्यामध्ये वगैरे, किंवा पंचकोनी किंवा मटका गळा किंवा पानगळ्यामध्ये डबल लेस डिझाइन। खूप सुंदर अशा डिझाइन असतात आपल्या आजूबाजूला, पण आपल्याला समजत नाही की नक्की करायचं काय आहे। किंवा बोटनेटमध्ये तुम्ही बघू शकता हा गळा बोटनेटमध्ये आहे, किंवा फ्रंट कॉलर पण खूप जणांना आवडते। इथे माझ्या कस्टमरनं घातलेला आहे, खूप सुंदर असा हा ब्लाउज दिसत आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता न्यू ट्रेंड आता सध्या चालू आहे बाहीची, अंब्रेला बाही वगैरे आता नवीन सध्या चालू आहे, ते पण तुम्ही करू शकता। त्यानंतर अशी प्लेन साडी असल्यानंतर अशा पद्धतीचा पण तुम्ही गळा करू शकता। रेडीमेड गळा आल्यानंतर काय करायचं तर आहे तसाच गळा पलटायचा, खूप सुंदर आणि छान दिसतो तो सुद्धा गळा। प्लेन साड्यावरती अशा पद्धतीचे फूल वगैरे करून पानगळा करून तुम्ही छान काटापदराच्या साडीवरती पण करू शकता ही डिझाइन। त्यानंतर इथे बघू शकता हे फक्त मी पानगळा केलेला आहे आणि त्याला लेस लावलेले आहे। अशा पद्धतीचे पण कस्टमर असतात, किंवा बाहीवरती कोणे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता, किंवा आणखीन कुठलीही डिझाइन बनवू शकता। इथे बघू शकता ही डिझाइन सिल्क ब्लाउजवरची आहे, अशा पद्धतीने कस्टमरनं सांगितली होती। बाहीवरती त्यांनी अशी डिझाइन सांगितली होती। तुम्हाला जे हवा आहे असे नवीन ह्या डिझाइन आहेत, किंवा फुगाबाही पण शिवू शकता। इथे बघू शकता मी फुगाबाही पण ब्लाउजला शिवलेले आहेत। पुढे जाऊन हा माझ्या कस्टमरनं ब्लाउज घातलेला आहे, एकदम सिंपलमध्ये गळा केलेला आहे। त्यानंतर पुढे बोटनेटमध्ये पण गळा आहे। तर आपल्याला नवरात्रीमध्ये असे वेगवेगळे गळे खूप सुंदर दिसतात, छान दिसतात। कलरच्या साड्या वगैरे असतात त्याच्यावरती तुम्ही काठपदरावरती किंवा रेडीमेड असे गळे येतात त्याच्यावरती पण तुम्ही अशा पद्धतीने आहे तसेच म्हणजे जो गळा आहे त्याच पद्धतीने तुम्ही ठेवू शकता, वेगळं काही चेंज करायची गरज नाहीये। किंवा आपण बोटनेटमध्ये पण खूप सुंदर आता सध्या गळे दिसत असतात। तर नवीन अशा व्हरायटी आलेल्या आहेत, किंवा सिंपलमध्ये मटक्यामध्ये डबल लेस किंवा डीप गळा गोलमध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही असं डबल लेस लावून शानी खूप सुंदर असं दिसतात। किंवा बाहीवरची आता ट्रेंड चालू आहे कोण्यांची बाही वगैरे, तर ते पण तुम्ही करू शकता। अशा बऱ्याचशाच व्हरायटी आहेत त्या करू शकता असा। त्यानंतर हे बघू शकता मी जे काही गळे टाकलेले आहेत ते एकदम सिंपल आणि साधे आहेत। तर माझ्या तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। माझ्याकडे जे अवेलेबल फोटो होतात ते मी फक्त इथे तुम्हाला नवरात्रीसाठी मी सांगितलेले आहेत। तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे गळे करू शकता। जे नवीन असतात त्यांच्या लक्षात येत नाही की पटकन गळा कशा करावा किंवा कशा पद्धतीत ठेवावा। तर मग असे हे कस्टमरनं माझ्या ब्लाउज घातलं होतं कॉलर फ्रंट, बॅक साईडला अशा पद्धतीने गळा केला होता त्यांनी। अशामध्ये पण तुम्ही ठेवू शकता पंती गळा। तर आपल्या ह्या सगळे जे मी फोटो इथे लावलेले आहेत त्याचे व्हिडिओ अवेलेबल आपल्या चॅनेलवरती आहेत, तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता। बाहीवरती रेडीमेड डिझाइन किंवा बॅक साईडला आपण चेंज काहीतरी करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला गळे शिवल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसतात। किंवा प्लेटांच्या ह्या बाही ज्या आहेत आता बाहुबली वगैरे बोलतात ती पण तुम्ही ठेवू शकता। लॉंगमध्ये पण बाह्या ठेवू शकता म्हणजे कोपऱ्यापर्यंत, आणि अशा पद्धतीची लेस लावू शकता। कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला।